ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचं ठाणे. ठाण्याच्या राजकारणात प्रचंड चर्चेत असलेली घोषणा. पण 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली आणि ठाणे कुठल्या शिवसेनेचं हा प्रश्न चर्चेत आला. पण लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील, एकनाथ शिंदेंनी ठाण्याचे शिंदे आणि शिंदेंचं ठाणे हा पॅटर्न कायम ठेवला. प्रसंगी भाजप सोबतही काटाकाटी झाली, पण शिंदेंनी आपला अंमल सोडला नाही. आता विषय महापालिकेचा आहे. एकनाथ शिंदेंची खरी ताकद ही ठाणे महापालिका आपल्या हातात असण्यात आहे, याची चर्चा अनेकदा होते. त्याचं कारण अर्थातच आर्थिक रसद सांगितलं जातं. पण याच ठाण्यात ठाकरे आणि मनसे एकत्र येऊन शिंदेंना घेरायचा प्लॅन आखतायत, असं म्हणण्याचं कारण आहे मागच्या काही दिवसात ठाण्यात घडलेल्या घडामोडी. सोमवारी संध्याकाळी ठाण्यात एक धडक मोर्चा निघाला, ज्यात मनसे आणि ठाकरे गटाचे नेते सहभागी झाले. या दोन्ही पक्षांनी एकत्र येत ठाणे महानगरपालिकेमधल्या कारभाराविरुद्ध आवाज उठवला. त्यानंतर मौर्याच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरेही निवडणूक अधिकाऱ्यांना मंगळवारी भेटले. मोर्चाचं शिष्टमंडळाच्या बैठकीचं निमित्त असलं तरी ठाकरे आणि मनसेनं एकनाथ शिंदेंच्या हातून ठाणे महापालिका काढून घेण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. पण प्रश्न आहे, हे शक्य होईल का? ठाकरे मनसे एकनाथ शिंदेंच्या हातून ठाणे महापालिका काढून घेणार का? समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. ठाकरे मनसे ठाण्यात शिंदेंची फिल्डिंग लावायला लागले, तसं म्हणण्याचं कारण म्हणजे मागच्या काही दिवसात घडलेल्या घटना. एका बाजूला ठाकरे बंधूंच्या भेटीचा सिलसिला वाढला आहे, युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण ठाण्यात मात्र ही संभाव्य युती ऍक्शन मोडवर आली. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण पाहायला मिळालं सोमवारी. ठाणे महापालिकेमधला भ्रष्टाचार, पाणी टंचाई, रस्ते आणि खड्ड्यांची समस्या या विरोधात गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका असा मोर्चा काढण्यात आला. यात मनसेचे नेते अविनाश जाधव, ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे, केदार दिघे सहभागी झाले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा उपस्थित होते. या मोर्चानंतर नेत्यांची भाषणं झाली, ज्यात भ्रष्टाचार या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यात आलं. महापालिकेसाठी या सगळ्या पक्षांनी एकत्र येत एल्गार केला. एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलं. या मोर्चाची घोषणा करण्यासाठी सुद्धा हे सर्व पक्षीय नेते एकत्र आले होते. खास करून मनसे आणि ठाकरे गटातली जवळीक वाढताना दिसून येत होती. शनिवारी उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातल्या कार्यक्रमात अनंत तरेंचा दाखला देत हा एक दिवस गद्दारी करणार हे तरेंनी आधीच सांगितलं होतं असं विधान करत शिंदेंवर तोफ डागली. सोबतच आधीचे ठाणे आनंद देणारे, आताचे ठाणे ठेकेदारांचे. ठाण्याच्या विकासाचा पैसा कुठे गेला असं म्हणत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिंदेंवर टीका केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी ठाकरे बंधू मंत्रालयातल्या बैठकीला एकत्र दिसले. त्यामुळे या दोघांच्या युतीच्या चर्चा पुन्हा वाढल्या. पण मागच्या काही दिवसात ठाकरे गट आणि मनसे सगळ्यात जास्त एकत्र दिसले ते ठाण्यातच. त्यात काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीलाही ठाण्यात सोबत घेण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळेच प्रश्न पडतो, ठाकरे आणि मनसे शिंदेंच्या हातून